अकोला जिल्ह्यातील अजित पवारांचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मूर्तिजापूरचे माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बिरकड यांचं अपघातात निधन झालं. अकोला लगतच्या शिवणी शिवर गावाजवळील पेट्रोल पंपासमोर ट्रकनं बिरकड यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं अपघातात बिरकड यांचा जागीच मृत्यू झाला. अकोला विमानतळावर भारतीय जनता पक्ष प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे यांना विमानतळावरून भेटून घरी परत येत असताना हा अपघात झाला. तुकाराम बिरकड 2004 ते 2009 या काळात मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार होते. ते यापूर्वी जिल्हा परिषद सभापती असताना काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळात विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष राहिले. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचा माळी समाजातील मोठा चेहरा व ओबीसी नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. आमदार होण्याआधी तुकाराम बिरकड अकोला जिल्हा परिषदेत सभापती होते. तुकाराम बिरकडांनी अकोला जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भात जय बजरंग व्यायामशाळा उभारल्या होत्या. राजकारणासह शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रात तुकाराम बिरकड यांचं मोठं काम होतं. दुर्दैवी घटना ही कसं तरी असह्यच होत आहे आम्हाला. तर ही केवळ राष्ट्रवादीच्याच लोकांना दुःख झालं असं नाही, मतदारसंघातले सर्वसामान्य जनता जी होती सगळे दुःखी झालेले आहेत. आमच्या या मूर्तिजापूर मतदारसंघात इरिगेशनचे जे काही प्रोजेक्ट वगैरे आले आहेत, दोन्ही काटेपूर्ण प्रोजेक्ट, उमा प्रोजेक्ट, सगळे तुकाराम भाऊच्या प्रयत्नामुळे आलेले आहेत. ITI, त्याच्यानंतर पॉलिटेक्निक कॉलेज, सगळे तुकाराम भाऊनं आणलेल्या घटना आहेत. आणि हे अजरामर झाले आहेत असं मी म्हणेन, कारण ह्या ज्या त्यांनी जे डेव्हलपमेंट केलेलं आहे हे सगळं विकासाभिमुख असं नेतृत्व आज गेलं असं म्हणावं लागेल. आता ते राहिलेले त्यांचे काही अधुरे कार्य आहेत ते पुढल्या आमदारांनी तरी पूर्ण करावे अशी मी आशा करतो. पण तुकाराम भाऊ एवढं कार्य कोणी करू शकेल असं मला तरी वाटत नाही आहे. पण तरी आपापल्या परीनं थोडासा खारीचा का असेना वाटा प्रत्येकानं उचलावा आणि तुकाराम भाऊचे जे स्वप्न होते, विशेषतः म्हणजे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल याकडे त्यांचं लक्ष राहत होतं. आणि म्हणून अशा दृष्टीनेही आपण सर्वांनी मिळून तुकाराम भाऊचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याकरता कटिबद्ध व्हावं एवढीच मी आजच्या प्रसंगी विनंती करतो आणि तुकाराम भाऊंना श्रद्धांजली. साहेब, तुकाराम भाऊंच्या निधनामुळे राष्ट्रवादीला एक मोठा धक्का म्हणाल किंवा खिंडार बसली असं म्हणायला वावगं ठरणार नाही का? मी मगाशीच बोललो तुम्हाला की राष्ट्रवादीला धक्का नाही आहे, हा पूर्ण विकास मतदारसंघातील सगळ्या जनतेला हा धक्का आहे. केवळ राष्ट्रवादीचे नेते नव्हतेच ते, आता तर त्यांनी पक्ष बदलला, ते दुसऱ्या राष्ट्रवादीत गेले. आता त्या राष्ट्रवादीचा इथे काही संबंध नाही, पण तो विकास पुरुष गेला असं मला म्हणायचं आहे. साहेब, त्यांच्यासोबत आपण काही घालवलेल्या आठवणी हे ते काही व्यक्त कराल? इतक्या आठवणी आहे की त्याच्यातले कोणत्या आठवणी सांगून कोणत्या नाही, काही अशा एखादी अशी आठवण असेल आपली की त्यांच्यासोबत आपण? मला ते सांगत होते, विचारत होते, हे असं करायचं तसं करायचं म्हणून माझी सल्ला सुद्धा ते घेत होते. आणि मी तसा एक अपंगासारखा पडलेला माणूस, मी जर गेलो असतो तरी बरं झालं असतं असं वाटायला लागलं. परंतु तुकाराम भाऊ सारखं एक नेतृत्व आज या मतदारसंघातून गेलं, ही फारच दुर्दैवी घटना घडली असं मी मानतो. अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले प्राध्यापक तुकाराम भाऊ बिरकर यांचे मराठी सिनेमासाठी मोठं योगदान राहिलेलं आहे. मराठी सिनेमा हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. ख्यातनाम दिग्दर्शक राज दत्त, अभिनेता नाना पाटेकर, अशोक सराफ, रमेश देव, भारत गणेशपुरे, अभिनेत्री अलका कुबल, सीमा देव या जुन्या आणि नव्या पिढीचे असंख्य अभिनेते, दिग्दर्शक यांच्याशी असणारी मैत्री, यामुळे त्यांचं सिनेमाशी नातं टिकून होतं. या प्रेमापोटीच आजवर त्यांनी 27 मराठी सिनेमात असंख्य प्रकारच्या भूमिका बजावल्या. त्यांच्या निधनानं जिल्ह्याची कधीही भरून न निघणारी हानी झाल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे. दुःखद अंतकरणानं माझे मार्गदर्शक, मूर्तीवरचे माजी आमदार तथा रंगमंचावर एक चांगला अभिनय करणारे आणि एक चांगले मोठे भाऊ म्हणून, एक चांगला नेता म्हणून, एक चांगले शिक्षक म्हणून, एक चांगले मित्र म्हणून आणि एक चांगलं कुटुंब वत्सल व्यक्ती म्हणून आज जिल्ह्यात त्यांनी आपली एक, जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात एक नवीन ओळख तयार केली होती. नक्कीच तुकाराम भाऊ बिरकर कधी आमदार म्हणून, कधी राजकारणी म्हणून, कधी सामाजिक क्षेत्रात, कधी पडद्यावर, तर प्रत्येक रोल त्यांनी यशस्वीपणे पार पाडला. आणि आज
3 महिने पहिले ऍक्सिडेंट झाला होता. आज परत ऍक्सिडेंटनी त्यांनी त्यांची प्राणज्योत मावळली. आज जिल्ह्याची खूप मोठी हानी झालेली आहे, हे न भरून निघणारी आहे. नक्कीच. मी माझ्या पिंपळे परिवाराच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि व्यक्तिगत भाऊंना श्रद्धांजली अर्पित करतो. भाऊ, त्यांच्यासोबतच्या तुमच्या काय आठवणी आणि काय एक प्रसंग सांगाल की जो मी 2009 मध्ये आमदार झाल्यावर राजकीय वैर तर फक्त आचारसंहिता असते तिथपर्यंत. हो त्यांनी त्यांच्या पक्षाचा प्रचार करायचा, मी माझ्या पक्षाचा प्रचार करायचा. हो लगेच मी निवडून आल्यावर मुंबईला गेलो हो तर मला काही माहिती नव्हती आणि राहण्याची व्यवस्था मी त्यांच्या रूम मध्ये गेलो. हो त्यांनी मला 3 घंटे बसून हं. संपूर्ण आमदारकीमध्ये महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी, विकास कार्य, हो ज्या काही बारीक सारीक उणिवा असतात हो संपूर्ण त्यांनी मला सांगितल्या. आणि म्हणजे सांगितलं, कधी तुला जर काही आवश्यकता लागली हो मला फोन कर. आणि अनेक अधिकाऱ्याशी त्यांनी माझी ओळख करून दिली की बाबा मी आमदार होतो, आता SC राखीव झाला, हे आता माझ्या मतदारसंघाचे आमदार आहे. म्हणजे विकासाचा ध्यास असणारा व्यक्ती म्हणजे तुकाराम भाऊ बिळकर. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.